बघा नंबर 18 या मुख्य प्राण्याच्या दोंडीसह दोन झालं आपल्या परिसरामध्ये या मामाची मेंढी फिरत आहे आणि खरोखरच आपल्या गावकऱ्यांनी या शेतमालकाने या मेंढी माऊलीची भरपूर सेवा केली आणि उद्याच्या दिवशी याच ठिकाणी या मामाच्या मुख्य प्राण्याच्या दोंडीसह आहे. ज्या भावी भक्तांना वाटत असेल की बाबा या मेंढी माऊलीचं पाऊल आपल्या शेतामध्ये लागावं, ही मेंढी माऊली आपल्या शेतामधून फिरत जावी, या मेंढी माऊलीला आपण काहीतरी आपल्या शेतामधलं चारा पाणी द्यावं. कारण मामाने सांगितलं की बाबा माझ्या मेंढी माऊलीची सर्वांनी सेवा करा. जर तुम्ही मेंढी माऊलीची सेवा केली तर मामा तुमच्या आयुष्यभर सेवा करतो. या मेंढी माऊलीला चारा का द्यायचा. वासुदेच्या गावामध्ये 6 नंबर पालखी 1-2 वर्षाच्या पाठीमागे गेली होती. 6 नंबर पालखी वासुदेच्या गावामध्ये या मामांचा मुख्य प्राण्याच्या दिंडीसह त्या ठिकाणी गेला होता आणि भाऊ भक्त होता की ती भाऊ मामाचा निश्चित भक्त होता आणि त्याचे 20 गुंठे मका होते. फक्त 20 गुंठे मका होते आणि या मामांचा मुख्य प्राण्याच्या दिंडीसह त्या ठिकाणी खांड गेला आणि सेवेकरी मंडळी मेंढक्यांनी त्यांना विचारलं की मामा या मामाच्या मेंढी माऊलीला कोपऱ्यावर चारा द्या. त्या भाऊ भक्ताने सांगितलं की बाबा हे सगळं मामाचं आहे पण त्या शेतकऱ्याची जी जनावरं होते त्याने सांगितलं तरी मामाला हात जोडून सांगितलं की बाबा माझ्याही जनावरांना चारा दे आणि तुझीही मेंढऱ्या रानामध्ये फिरून जाऊ दे. त्याने मामाला सांगितलं की मामा माझी जनावर उपाशी मरू देऊ नको पण तुझी मेंढी माऊली माझ्या रानामधून फिरून जाऊ दे. कारण हा बाळू मामा देव असा आहे, हा देव जगा वेगळा. हा मामा देव लागला तर कुठे कोपऱ्यामध्ये जातो आणि जर घेऊ लागला तर 10 ताण घेतो. तुम्हाला जगायचं मुश्किल होऊन बसतं आणि या मामाला दिलेला शब्द कधी माघारी द्यायचा नाही आणि या मामाने दिलेला शब्द कधी मामा माघारी देत नव्हतो. या मामाला जर आपण एखादा शब्द दिला तर या मामाच्या तळावरती तो शब्द आपल्याला खरा करावा लागतो आणि त्या शेतकऱ्याने सांगितलं की मामा माझी जनावर उपाशी मरू देऊ नको पण तुझी मेंढी माऊली माझ्या शेतामध्ये फिरून जाऊ दे. आणि या मामांचा मुख्य प्राण्याच्या दिंडीसह त्याच्या शेतामध्ये ही मेंढी माऊली फिरून गेली. या मेंढी माऊलीने ज्यांची मका खाल्ली त्या शेतकऱ्याच्या रानामध्ये या मेंढी माऊलीचे पाऊल लागला आणि मामाची कृपा दिवशी त्यांच्यावरती झाली. त्या मामाचा मुख्य प्राण्याच्या दिंडीसह त्या वासुदेव गावामधून फिरून निघून गेला आणि त्याची मका जी छोटी मका होती जी मेंढी माऊलीने खाल्ली होती ती त्याने राहिलेली ताटं तोडून त्याच्या जनावराला घातली आणि जी राहिलेली मका होती ती त्या मक्याच्या ताटांना 3-3 कणस मका आले होते आणि त्या 20 गुंठ्यामध्ये 20 गुंठी या बाळू मामाने त्यांना मका दिले होते. हा बाळू मामा देऊ लागला तर कुठे कोपऱ्यामध्ये देतो आणि घेऊ लागला तर 10 ताण घेतो. असली मामाची लीला फक्त दंडोऱ्याच्या चिमटीवरती हा मामा चमत्कार करून दाखवतो. तर या मामाने चमत्कार करून दाखवले तर तुम्ही आम्हाला या मामाच्या मेंढी माऊली तर घेऊन येऊ दिलं नसतं. या मामाने या भाऊ भक्तांना काहीतरी दिलं नसतं. या मामाने जर चमत्कारच करून दाखवलं नसतं तर तुम्ही या मामाच्या मुख्य प्राण्याच्या दिंडीसह हृदय पिकामध्ये शोधला नसता. जर शेतकऱ्याच्या रानामध्ये या शेतकऱ्याने या मामाच्या दिंडीसह येऊ दिला नसता. हा देव जगा वेगळा, हा देवाचा महिमा जगा वेगळा आहे आणि आज तागाव त्या मामाच्या 19 पालख्या भोंडा माळावरतो त्रिलोकामध्ये या मामाचा झेंडा फरकतो फक्त बांधाऱ्याच्या चिमट्यावरतो. या मामाने सांगितलं की जगन्नाथाची बकरी ती जग राखणार आहे, तुम्ही आम्ही राखणार आहे. या मेंढी माऊलीला कोण मालक नाही, हा मेंढी माऊलीचा मालक पंढरीचा पांडुरंग आहे. ही जगन्नाथाची बकरी आणि या मेंढी माऊलीची करशील सेवा तर खाशील भाकरी करशील साखर तर मिळेल मेवा म्हणून या मामाने बोललेले शब्द अजून आहेत. आणि या मामाचा एक निश्चित भक्त होता मारुती भोसले नावाचा. या मामाचा तो तिथे गेला होता आणि ते मारुती भोसले हा मामाचा निश्चित भक्त होता आणि शंकराचा निश्चित भक्त होता. त्याने सकाळपारी उठावं, मामाचं नाव घ्यावं, शंकराचं नाव घ्यावं, आंघोळ करून या मामाची शंकराची पूजा करावी. फुलाच्या बागेमध्ये जाऊन या मामाला हार भरून या मामाच्या फोटोला हार घालावा एवढा निश्चित भक्त तो मारुती भोसले नावाचा त्या मामाचा निश्चित भक्त होता. एवढंच नव्हे तर जेवताना खाताना पिताना या मामाचं नाव घेत असं आणि जेवण करत असताना त्या मामाला नैवेद्य दाखवल्याशिवाय तो जेवण करत नव्हता. आणि या मामाच्या मेंढी माऊलीची तो सेवा करायचा.
एके दिवशी तो तळावरती आला आणि मामाला सांगितलं, मामा मला तुमच्या तळावरती सारखं यायला जमणार नाही, पण प्रत्येक 6 महिन्याच्या एकादशीला मी तुमच्या तळावरती येईन, तुमच्या मेंढी माऊलीची सेवा करेन. त्याने बाळू मामाला शब्द दिला होता. आणि काही दिवस गेल्यानंतर तो मारुती बसले मामाच्या तळावरती एकादशीला यायचा. 1.25 महिना या मामाच्या मेंढी माऊलीची सेवा करायचा. 1.25 महिना झाल्यानंतर बांधाऱ्याची चिमट घेऊन तो घराकडे जायचा. पण एके दिवशी काही कारणामुळे काही कामामुळे त्या मारुती बसलेल्या मामाच्या तळावरती यायला जमलं नाही. बघा, या मामाला त्या मारुती बसले शब्द दिला होता की मामा मी तुमच्या तळावरती मला दररोज 15 दिवसाच्या एकादशीला मला यायला जमणार नाही, पण प्रत्येक 6 महिन्याच्या एकादशीला मी तुमच्या तळावरती तुमच्या मेंढी माऊलीची सेवा करायला येईल. त्या मारुती बसलेने मामाला शब्द दिला होता. त्या बाळू मामा खैराचा इंगळ आहे, विकाचा पेला आहे. या मामाला जर एखादा शब्द दिला तर तो शब्द पूर्ण करावा लागतो, नाहीतर या मामाला शब्द द्यायचा नाही. आणि त्या मारुती बसलेने काही कारणामुळे काही कामामुळे त्या मारुती बसलेची 6 महिन्याची एकादश मामाच्या तळावरती यायची चुकली. तो एकादशी दिवशी मामाच्या तळावरती गेला नाही आणि काही दिवसाने त्याला पॅरलेक्स झाला. आपण म्हणतो अंगातून वारं गेलं. त्याचा एक हात उचलला, एक पाय उचलला. त्या मारुती बसलेला पॅरलेक्स झाला. त्याच्या घरातल्याने अनेक डॉक्टर उपाय केले, नाही ते डॉक्टर उपाय केले, देव देवऋषी केले, पण त्या मारुती बसलेचा पॅरलेक्स नीट झाला नाही. शेवटी त्याच्या घरातल्याने सांगितलं की बाळू दरबाराच्या तळावरती यांना घेऊन जाऊ. त्या गावकऱ्याने गाडी केली आणि त्या मारुती बसलेला मामाच्या तळावरती आणलं. आणि मारुती बसले गाडीतून उतरतात मामाने हाक मारली, मारुती आलाच नाही का? त्या मारुती बसलेच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा येऊ लागल्या. तो मारुती बसले घरी बोलला होता की मामा माझं काय चुकलं, आणि त्या मारुती बसलेला काय होतं ते मामाला तळावरती कळत होतं. तो गाडीतून उतरते क्षणी मामाने त्याला हाक मारले, अरे मारुती लोका आलास. तो मारुती बसले गाडीतून उतरला आणि मामाच्या चरणावरती डोकं चिटकावलं आणि त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा येऊ लागल्या. मामाच्या चरणावरती त्याच्या पाण्याच्या धारा पडू लागल्या. मारुती बसले मामाला बोलतोय, मामा माझं काय चूक झालं, माझी अवस्था बघा काय झाली. असं बोलून तो मारुती बसले मामाच्या चरणावरती डोकं ठेवून रडतो. मामाने त्याला सांगितलं की मारुती लोका तुम्हाला शब्द दिला होता, तुम्हाला काय शब्द दिला होता तो आठव. त्या मारुती बसलेला आठवत नव्हता. शेवटी मामाने सांगितलं की अरे मारुती लोका तुम्हाला शब्द दिला होता की मला 15 दिवसाच्या एकादशीला मामा तुमच्या तळावरती यायला जमणार नाही, तर प्रत्येक 6 महिन्याच्या एकादशीला मी तुमच्या तळावरती तुमच्या मेंढी माऊलीची सेवा करण्यासाठी. आणि तेवढं सांगितल्यानंतर मारुती बसले मामाची माफी मागू लागला. मामाने सांगितलं, मारुती तुला झालेला पॅरलेक्स मी बरा करतो, पण माझ्या मेंढी माऊलीची 6 महिना सेवा करावी लागेल. तो मारुती बसले मामाला म्हणू लागला, मामा जर माझा पॅरलेक्स नीट झाला ना 6 महिना काय 6 महिने मी तुमच्या मेंढी माऊलीची सेवा करेन. एवढं बोलल्यानंतर मारुती बसलेल्या घरचे मामाच्या पाया पडून भांडारा घेऊन घराकडे गेले. मारुती बसलेल्या सेवेसाठी ठेवलं आणि मामाने सेवेकरी मंडळीला सांगितलं, उद्या तळावरती कन्या आंबेलाचा प्रसाद बनवा. आणि कन्या आंबेलाचा प्रसाद बनवल्यानंतर मामाने मारुती बसलेला सांगितलं की मारुती माझ्या साईडला तू जेवायला बस. आणि त्या मारुती बसलेला कन्या आंबेलाचा प्रसाद वाढला, तर पॅरलेक्स झाला असल्यामुळे त्याला एक हात उचलत नव्हता. कन्या आंबेलाचा प्रसाद त्याला व्यवस्थित खात येत नव्हता. एक घास तोंडामध्ये जात होता तर एक घास खालती पडत होता. आणि तो मारुती बसले खाली पडलेल्या कन्या आंबेलाकडे बघून मारुती बसल्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मामाने सांगितलं की मारुती लोका तुला आज खाता येत नाही, तर उद्या तुला नक्की खाता येईल. बरेच दिवस गेले. मारुती बसलेचा पॅरलेक्स थोडा पाय उचलू लागला, हात उचलू लागला. आणि मामाने सांगितलं की मारुती आज तो मेंढी माऊली घेऊन चरायला घेऊन जायचं, मेंढी माऊली वाघरातून सोडून घेऊन जायचं. मामाने आपल्या साईडला असलेली काठी त्या मारुती बसलेच्या हातामध्ये दिली
आणि सेवेकरी मंडळाला सांगितलं की या मारुतीला वाघरामधनं बकरी काढून द्या. सेवेकरी मंडळी मारुती बसलेले सांगतात, मारुतीला का तुला अजून व्यवस्थित चालता येत नाही, अजून काही दिवस थांब. पण ते मारुती बसलेला माहित होतं की मामाचा शब्द मोडल्यानंतर आपल्याला काय होतं. त्या मारुती बसलेल्या सेवेकरी मंडळाला सांगितलं, मला मामाने सांगितलं. आणि त्या सेवेकरी मंडळीने त्या मारुती बसलेला वाघरामधून बकरी काढून दिली आणि मामाने सांगितलं की भूत्या नावाचा कुत्रा त्या मारुती बसले सोबत पाठवा. आणि तो मारुती बसले माळावरती या मामाची मेधी माऊली घेऊन गेला. मारुती बसले एका दगडावरती बसला होता आणि भूत्या नावाचा कुत्रा बकरीच्या साईडला होता. एखादी मेंढी जर पिकामध्ये गेली तर त्या भूत्या नावाच्या कुत्र्याला सांगितलं तर त्या भूत्या नावाचा कुत्रा त्या मेंढी माऊलीला हाणायचा. आणि त्या कुत्र्या त्या मेंढी माऊलीची ओळखी हाणताना ती मेंढी माऊली पिकामध्ये गेलेली तो कुत्रा भुजून साईडला आणत होता. पिकामध्ये गेलेली मेंढी हाणून आणत होता. एवढं सगळं बघून परत त्या मारुती बसल्याच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं की मामाचा कुत्रा जर बकरी वाकत असेल तर आपण माणूस आहे. मग विचार करा, आपल्या परिसरामध्ये या मामाचा मुख्य पर्वत बंद सोहळा आला. जर मामाचा भूत्या नावाचा कुत्रा ही मेंढी माऊली राखत असेल तर तो मारुती बसले म्हणू लागला, आपण तर माणूस आहे, आपण का नाही राखायची. आणि काही दिवस गेल्यानंतर त्या मारुती बसल्याचा पॅरलॅक्स नीट झाला आणि तो मामाच्या तळावरती त्याने 6 महिने सेवा केली. आणि मामाने पण सांगितलं की बाबा माझ्या मेंढी माऊलीची जर तुम्ही सेवा केली, तुमच्या जनतेची सेवा करा, कमीत कमी वर्षातनं माझ्या मेंढी माऊलीची 6 महिने सेवा करा, तुम्हाला आयुष्यभर काही कमी पडू देणार नाही. बाळूमामाने सांगितलं. ही सेवेकरी मंडळी सुद्धा इथे एवढे आलेत. आपला सगळा प्रपंच सोडून या मामाच्या सेवेसाठी कोण 6 महिना, कोण 5 महिना, कोण वर्ष 6 महिन्यासाठी या मामाच्या तळावरती या मामाची मेंढी माऊली राखण्यासाठी येतात. आणि जाताना यांना काय कोणाला पगार किंवा चाकरीचं घरी नाही, ते आपली सेवा संपल्यानंतर फक्त एक भंडाऱ्याची पिढी घेऊन घराकडे जातात. आणि त्या भंडाऱ्याच्या चिमटीमध्ये एवढी ताकद आहे, समुद्र मंथन केलेला भंडारा त्या मामाच्या घराकडे घेऊन जातात. कारण आज ताग आहे त्या मामाचा आदमापूर मंदिर देवस्थान आणि 19 पालख्या फक्त भंडाऱ्याच्या चिमटीवरती चालतात. 1, 2, 3 नाही तर 58,000 बकरी या मामाची फक्त या भंडाऱ्याच्या चिमटीवरती या मामाने करून दाखवलेले चमत्कार. आणि या मामाचा आशीर्वाद सगळ्या जगाच्या पाठीवरती, हा जगाचा मालक आहे. कारण कोरोनाच्या काळामध्ये सगळे होते, घोशीच्या वेळामध्ये लपून बसले होते, पण या बाळू दरबाराच्या झेंडा तर लोकांमध्ये फडकत होता. या बाळू मामाचा दरबार कधी बंद पडला नाही. असल्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सगळ्या देवाचे दरवाजे बंद झाले होते, पण हजारोच्या संख्येने मामाच्या तळावरती पब्लिक येत होतं. या मामाच्या तळावरती मामाची आरती होत होते. सगळे मंदिर बंद झाले म्हणून मामाचे मंदिर कधी बंद झालं नाही. ज्या भक्तांना, ज्या माणसांना कोरोना पॉझिटिव्ह होता अशा काही व्यक्ती मामाच्या तळावरती आले होते. आणि मामाच्या तळावरती सेवेकरी मध्ये एवढे त्यांनी कधीच मास्क वापरलं, सॅनिटायझर वापरलं, एवढी ताकद त्या मामाच्या भंडाऱ्यामध्ये. मामाने भाकणुकीमध्ये सुद्धा सांगितलेलं, जगात एक महामारी येऊन डॉक्टर लोक सुद्धा हात टेकतील, पण या बाळू दरबाराच्या झेंडातून लोकांमध्ये फडकेल. आणि खरोखरच त्या मामाचे बोललेले शब्द कोरोनाच्या काळामध्ये खरे पडले. मामाच्या तळावरती पॉझिटिव्ह लोक येत होते, पण कोणी मास्क वापरला नाही, कोणी सॅनिटायझर वापरला नाही. त्या टायमाला 16 पालख्या होत्या. 16 पालख्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये या मामाच्या आरती होत होते. हजारोच्या संख्येने पब्लिक येत होता, पण कोणता वकील, पोलीस तिथे, कोणता कॉन्स्टेबल तिथे मामाची आरती अडवायला आला नाही. कारण हा मामाचा चमत्कार जगा वेगळा, हा मामा जगा वेगळा, हा देव जगा वेगळा. या मामाची लीला अपरंपार आहे. आणि तुम्हालाही वाटत असेल की बाबा या मामाची सेवा आपण करावी, कारण परत आपल्या गावामध्ये माझ्या अंदाजे 3-4 वर्ष झाले असेल आपल्या गावामध्ये मामाची पालखी आली नसेल. 2017ला का 18ला 15 नंबर पालखी आली होती. त्याच्यावरती आज या मामाचा मुख्य प्राणिक बंद सोहळा आपल्या ठिकाणी, आपल्या परिसरामध्ये आला. इथून पुढे आपल्या गावामध्ये कधी येईल नाही येईल काय सांगता येणार नाही. कारण की अजून एका गावामध्ये 7-8 वर्ष झाले या मामाची पालखी गेली नाही.
मग विचार करा, जर 4-5 वर्षांना आपल्या गावामध्ये जर एकदा या मामांचा मुख्य परांडा दिंडी सोहळा येत असेल आणि या मामाची मेंढी माऊली आल्यानंतर आपण सर्वांनी सेवा करायची, कारण या मामाची केलेली सेवा कधी वाया जात नाही. ज्यांना जमते तशी सेवा करा, कारण मामाने सांगितलंय तू जर माझ्या मेंढी माऊलीची सेवा केली तर तुझं आयुष्यभर तुझ्या घरामध्ये अग्नी बनून तुझं अन्न शिजवेल, नागा सापाच्या रूपामध्ये तुझ्या घराचं रक्षण करेल म्हणून मामाने सांगितलंय. हे सेवकरी इथे सेवा करतायत, पण मामाला त्यांच्या घरामध्ये पाणी भरावं लागतंय. एवढी या मामाच्या भंडाऱ्यामध्ये आणि मामाचा चमत्कार एवढा मोठा आहे. आता आरतीला सुरुवात होईल. भाऊ भक्तांना एक सूचना आहे, आपण मामाच्या पालखीकडे येत असताना आपल्या पायातील चप्पल काही अंतरावर सोडायचे. अजूनही काही भाऊ भक्त आहेत आरतीला चप्पल घेऊन बसतात, कारण या मामाच्या तंबूची वाट आणि कैलासाची वाट एक आहे. मामाच्या मुखातून एखादा गेलेला शब्द मामा करून कधीच माघारी घेत नव्हते. मामाच्या मुखातून शब्द गेला म्हणजे महादेवाच्या हातातून गेलेला त्रिशूळ आहे. त्यामुळं या मामाच्या पालखीकडे येत असताना आपल्या पायातील चप्पल मामाच्या पालखीपासून काही अंतरावर सोडायचे. बोला बोला बाळू बाबाच्या नावानं